या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 21 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. डेटा टॅबच्या खाली नॉलेज चेक आहे त्यावरती क्लिक करायचंय, स्टार्ट बटनावर क्लिक करायचं. फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात, ऑप्शन डी आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. गोल सीक तुम्हाला काय मदत करू शकेल, तर तुम्हाला सी नावाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. एक्सेल मधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरला जातो, तुम्हाला या ठिकाणी बी पर्याय निवडायचा आहे. गोल सीक विंडो मधील सेट सेल बॉक्स निवडलेले रिकामी जागा या ठिकाणी तुम्हाला डी पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीने पहिले नॉलेज चेक आपण पूर्ण केले. आता परत आपण ऑफिस स्किल वरती जातोय. आतापर्यंत टॅब्सला टॅप करतोय. त्यामध्ये ऑफिस स्किल काहीतरी नवीन शिकूया. ऑफिस स्किलला टॅप केल्याच्या नंतर या ठिकाणी एक नॉलेज चेक आपल्याला पाहायला मिळते आणि हे 2 नंबरचं नॉलेज चेक. पुढील पैकी कशामुळे तुम्हाला रोज कॉलम हेडर्स पाहणं शक्य होतं, तर तुम्हाला ऑप्शन सी निवडायचा आहे. अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचं चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणती करन्सी टाईप तुम्हाला सिलेक्ट करणं त्या ठिकाणी गरजेचे असते. तर रुपीज हे आपलं करन्सी सिम्बॉल आहे. प्रोजेक्टेड कॉस्ट ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्स कॉलम मध्ये काय घडतं, तर या ठिकाणी आपल्याला ए पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. MS एक्सेल मध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या भागात उपलब्ध असलेलं सेव्ह बटन आपल्याला ओळखायचं आहे, तर ऑप्शन डी पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 नंबरचं नॉलेज चेक पूर्ण केले. आपण 3 नंबरच्या नॉलेज चेकला जातोय आणि स्टार्ट बटनावर क्लिक करतोय. पहिला प्रश्न आहे, हेजेन AI जनरेटर कशा प्रकारे अधिक आकर्षक खरे वाटतील असे अवतार तयार करतं, तर या ठिकाणी आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे आणि एक्झाम आपली यील्ड करायची. परत आपण जातोय स्लाइड्स गो मध्ये, नॉलेज चेकला क्लिक करतोय. यामध्ये 2 प्रश्न आहे, जेव्हा युजर्स कॉन्टेंट एडिट करतात तेव्हा स्लाइड्स गो डिझाईन सातत्य कशा प्रकारे राखते, तर या ठिकाणी आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे. येथे स्लाइड्स गो मधील AS चलित फीचर दाखवले जातात, इथं आपल्याला सुद्धा येच पर्याय निवडायचा आहे. सिम्युलेशनच्या प्रश्नावर आपण जातोय, स्टार्ट बटनावर क्लिक करतोय. पहिला प्रश्न आहे, तुम्ही गरजेनुसार सीट जोडू किंवा हटवू शकता. आता दिलेल्या वर्कशीट मधील सीट हटवायची आहे, तर अगदी सोपा प्रश्न आहे, डिलीटला जायचंय आणि डिलीट सीट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही आपल्या वर्कशीट मधून सीट जोडू शकता आणि काढू शकता. ऍडिशनल नावाची सीट आता जर तो प्रश्न आपल्याला रिपीट मिळतोय, फक्त इथे डिलीट वरती क्लिक करायचं, डिलीट सीटला जाऊन. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बॉक्स मध्ये हाऊस होल्ड एक्सपेन्सेस टाईप करा. परिणाम हाऊस होल्ड मंथली बजेट टेम्पलेट निवडा आणि ते तयार करा. इथं तुम्हाला टॅप करायचं हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आणि इथं हाऊस होल्ड मंथली बजेट जे तुम्हाला दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आणि क्रिएट बटनावर क्लिक करायचं. तो प्रश्न सॉल्व्ह होईल. सेव्ह ॲज पर्याय इथं वापरायचा तुम्हाला. फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला क्लिक करायचंय, डेस्कटॉपला क्लिक करायचं, नाव टाकायचं आणि फाईल सेव्ह करायची. अगदी सरळ आणि सोपे प्रश्न या ठिकाणी 21 नंबरच्या सिम्युलेशनच्या प्रश्नामध्ये. एक्झाम्पल आपण एंड करतोय. सेल पाथ लर्निंग वरती आपण जातोय. प्रोसीड बटनावरती आपण क्लिक करतोय. पहिला प्रश्न, MS एक्सेल मध्ये मासिक खर्चाचं सीट तयार करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणतं टेम्पलेट वापरणार, तर तुम्ही सी हाऊस होल्ड मंथली बजेट. MS एक्सेल मध्ये टेम्पलेट वापरण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहेत, तर तुम्हाला ऑप्शन ए या ठिकाणी निवडायचं आहे. MS एक्सेल मध्ये नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहेत ते ओळखायचं, जेणेकरून ते एडिट करता येऊ शकतं, तर ऑप्शन बी आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचा मित्र MS एक्सेल साठी नवीन त्याला फाईल मधील करन्सी बदलायची, होम टॅब मधून खालीलपैकी कोणता ग्रुप वापरता येईल ते ओळखण्यास त्याला मदत करता येईल, तर नंबर ग्रुप आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. MS एक्सेल मध्ये निवडलेल्या सेलचे चलन बदलण्यासाठी वापरलेल्या पायऱ्याचा योग्य संच आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला येच पर्याय निवडायचा आहे. अशा पद्धतीनं सिम्युलेशनचे आपण 5 प्रश्न सॉल्व्ह केले. गाईड डू इट युअर सेल्फ मध्ये पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करतोय. एक्सेल ओपन करायचंय, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करायची, फाईल टॅब न्यू बटन सर्च बारचा वापर करून B1 मध्ये पहिले तुम्हाला AH टाईप करून एक्सेल ओपन करायचंय. ब्लँक वर्कबुक तुम्हाला ओपन करायचंय आणि या ठिकाणी B1 मध्ये म्हणजे बी नावाचा जो कॉलम आहे त्याच्या 1 नंबरच्या सेलमध्ये मंथली एक्सपेन्सेस सीट तुम्हाला टाईप करायचं आणि उत्तर सबमिट करायचं. फाईल टॅब मध्ये सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले सीट तुमच्या डेस्कटॉपवर मंथली एक्सपेन्सेस नावानं तुम्हाला सेव्ह करायचं. अगदी सोपा प्रश्न आहे. फाईलला जायचंय, सेव्ह ॲजला क्लिक करायचं, डेस्कटॉपला जायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला मंथली एक्सपेन्सेस शब्द टाईप करायचा आहे. सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय, सबमिट केलं की प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर येईल. दिलेल्या सीट मधील होम टॅब सेल ग्रुप इन्सर्टचा वापर करून
B10 या सेल क्रमांकाखाली 3 सेल तुम्हाला इन्सर्ट करायचे आहे. अगदी सोपा प्रश्न हा पण. B10 हा सेल सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, इन्सर्टला जायचंय, सेलला क्लिक करायचं, इन्सर्टला जायचं, सेलला क्लिक करायचं, असं 3 वेळेस करायचंय. बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं. दिलेल्या एक्सेलच्या टेम्पलेटमध्ये F9 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि होम टॅब नंबरचा ग्रुप वापरून तुम्हाला करन्सी मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर पहिले तुम्हाला हा एफ नावाचा कॉलम आणि हा 9 नंबरचा जिथं 50 चा डिजिट सेलमध्ये टाईप केलेला आहे, जनरलला जायचंय तुम्हाला वरती आणि करन्सी बदलायची. बस बाजूला क्लिक केलं, उत्तर सबमिट केलं, उत्तर बरोबर आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये D3 सेल सिलेक्ट करायचा आहे. दिलेले टेक्स्ट प्रोजेक्ट कॉस्ट म्हणून एंटर करायचं आहे. म्हणजे काय करायचंय, डॉक्युमेंटमध्ये D3 सिलेक्ट करायचंय. हा डी नावाचा सेल, हा 3 सेल आपल्याला दिसतोय. या ठिकाणी प्रोजेक्टेड कॉस्ट टाईप करायचंय. म्हणजे या ठिकाणी जो कॉस्ट दिसतोय आपल्याला इथं प्रोजेक्टेड कॉस्ट इथे येणं अपेक्षित आहे. सबमिट बटनावरती तुम्हाला टॅप करायचं. तर अशा पद्धतीनं गाईड डू इट युअर सेल्फ आपण सॉल्व्ह केले. सेशन कम्प्लिशनला आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. शाळेसाठी डिजिटल सोपी ऍप बनवायचं आहे, यातील कोणती फीचर्स त्या ठिकाणी असायला हवं. तर ऑप्शन्स बी, राज दररोज डेटा बॅकअप घेणारे टूल तयार करतो, कोणत्या कॅटेगरीत येईल. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बी पर्याय निवडायचा आहे. शाळेत डिस्क क्लीनअपचा उपयोग कशासाठी होतो, तर स्टोरेज मोकळे करणं. साहिलच्या लॅपटॉपवर व्हायरस वॉर्निंग येते, कोणती युटिलिटी चालवल्या जाते. तर या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्नासाठी आपल्याला सी पर्याय निवडायचा, अँटीव्हायरस. विद्यार्थी प्रोजेक्ट फोल्डर चुकून डिलीट करतो, कोणते टूल्स त्याला मदत करेल. तर नॉर्टन युटिलिटीज त्याला मदत करेल. अशा पद्धतीने आपण 21 नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतले. परत पुन्हा भेटू आपण 22 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, थँक्यू सो मच.